नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 20 जून 2026 या दिवशीच्या टॉप 5 चालू घडामोडींवरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आपण MPSC एक्झाम गाईड YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 नुसार भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था कोणती आहे? तर याचं उत्तर आहे IIT दिल्ली. IIT दिल्ली हे याचं योग्य उत्तर आहे. तर जागतिक स्तरावर IIT दिल्ली ही 118व्या क्रमांकावर आहे. सलग दुसऱ्या वर्षी हे संस्थान भारतात प्रथम स्थानी राहिले आहे. तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग नुसार भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आहे IIT दिल्ली. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर जागतिक स्तरावर त्याचा क्रमांक आपण लक्षात ठेवायचा आहे 118वा आणि सलग दुसऱ्या वर्षी हे प्रथम स्थानी राहिलेले आहे. भारतात प्रथम स्थानी राहिले आहे. तर हे 3 पॉईंट आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग विषयी आपण सविस्तर विश्लेषण बघू. तर ही रँकिंग प्रसिद्ध करणारी संस्था आहे QS, जी जून 2026 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. तर ही या अहवालाची 23वी आवृत्ती आहे आणि यात 106 देशातील 1500हून अधिक विद्यापीठांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. तर जागतिक स्तरावर प्रथम युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेतील MIT युनिव्हर्सिटी आणि दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे आहेत इम्पिरियल कॉलेज लंडन आणि स्टॅनफोर्ड. तर हे संयुक्तपणे हे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भारतातील या रँकिंगनुसार भारतातील सर्वोच्च संस्था आहेत IIT दिल्ली. भारतात याचा प्रथम क्रमांक आहे. तर जागतिक स्तरावर 118वा क्रमांक आहे. तर IIT दिल्लीचा गेल्या वर्षी 123वा क्रमांक होता. तर भारतातील सर्वोच्च संस्थांमध्ये दुसरी संस्था आहे IIT बॉम्बे. जागतिक स्तरावर याचा 134वा क्रमांक आहे. तिसरी संस्था आहे IIT मद्रास. जागतिक स्तरावर याचा 170वा क्रमांक आहे. चौथे आहे IIT खडगपूर. याचा जागतिक स्तरावर 105वा क्रमांक आहे आणि IISc तर याचा जागतिक स्तरावर 121वा क्रमांक आहे. तर हे एक महत्त्वाचा पॉइंट आहे. याविषयी नक्कीच प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 2026 मध्ये बेंगलोर शहराचा जागतिक क्रमांक काय आहे? तर याचं उत्तर आहे 15वा. 15वा हे याचं योग्य उत्तर आहे. तर बेंगलोर हे जगातील पहिल्या 40 स्टार्टअप शहरांच्या यादीत 15व्या स्थानी आहे. या रिपोर्टनुसार ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 2026 नुसार तर आशिया खंडात चीनच्या बीजिंग नंतर बेंगळूर हे दुसरे सर्वोत्तम AI क्लस्टर ठरले आहे. तर यामध्ये आपण महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. ह्या रिपोर्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तर बेंगलोरचा कितवा क्रमांक आहे हा लक्षात ठेवायचा आहे आणि जगातील 40 स्टार्टअप शहराच्या यादीत बेंगलोर हा 15व्या क्रमांकावर आहे हे आपण लक्षात ठेवायचे. तर हे 2 पॉइंट्स आपण लक्षात ठेवायचे. तर याच्याविषयी ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम 2026 विषयी आपण अधिक माहिती बघू. तर ही प्रसिद्ध करणारी संस्था आहे स्टार्टअप जिनोम. तर ग्लोबल एंटरप्रेनरशिप नेटवर्क द्वारे जून 2026 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ही या अहवालाची 14वी आवृत्ती आहे आणि यामध्ये 350हून अधिक इकोसिस्टीम मधील 5.5 स्टार्टअपची 5.5 दशलक्ष स्टार्टअपचे विश्लेषण करण्यात आले आहे या अहवालामध्ये. तर जागतिक स्तरावर या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 2026 नुसार जागतिक स्तरावर अव्वल शहरे आहेत. पहिला क्रमांक आहे सिलिकॉन व्हॅली अमेरिका. दुसरा क्रमांक आहे न्यूयॉर्क शहर अमेरिका. तिसरा क्रमांक आहे लंडन ब्रिटन. तर हे पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे आणि बेंगलोरचाही क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि जागतिक स्तरावर अव्वल जी शहरे आहेत हे पण आपण लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. लडाखमध्ये हिमबिबट्याच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या नवीन संस्थेचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे SHAN संवर्धन संस्था. SHAN संवर्धन संस्था. तर याचा फुल फॉर्म आहे स्नो लिपर्ड अँड हाय अल्टिट्यूड नेचर. स्नो लिपर्ड अँड हाय अल्टिट्यूड नेचर.
तर हिमबिबट्या हा लडाखचा राज्य प्राणी आहे. भारतात एकूण 718 हिमबिबटे आहेत, त्यापैकी 477 एकट्या लडाखमध्ये आहे. ही संस्था प्रामुख्याने वन्यजीव व्यवस्थापन आणि इको टुरिझमवर लक्ष केंद्रित करेल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारत सरकारद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी कोणत्या नवीन राष्ट्रीय प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ARIFAC. ARIFAC. तर याचे फुल फॉर्म आहे अलायन्स ऑफ रिपोर्टिंग एंटिटीज इन AML आणि CFT. तर बँका, विमा कंपन्या आणि फिनटेक कंपन्या या प्लॅटफॉर्मच्या महत्त्वाच्या सदस्य आहेत. संशयास्पद व्यवहारावर रिअल टाइम लक्ष ठेवणे आणि आर्थिक गुन्हे रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया द्वारे याचे व्यवस्थापन केले जाते. तर याच्यामध्ये आपण प्लॅटफॉर्मचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नुकतेच निधन झालेले रॉबर्ट F. थुर्मन हे प्रसिद्ध विद्वान आणि पद्मश्री विजेते कोणत्या विषयाशी संबंधित होते? तर याचं योग्य उत्तर आहे तिबेटी बौद्ध धर्म. तर ते अमेरिकन नागरिक होते, पण त्यांना 2020 मध्ये भारताचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. त्यांनी विमल कीर्ती सूत्राचे इंग्रजीत दर्जेदार भाषण केले आणि 20हून अधिक पुस्तके लिहिली. तर तिबेटी संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी त्यांनी तिबेट हाऊसचीही स्थापना केली. तर आपण त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांना ते कशासाठी प्रसिद्ध होते, कोणत्या विषयाशी संबंधित होते हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि 2020 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता हे पण आपण लक्षात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये हे पण सांगायचं आहे की ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम या अहवालामध्ये बेंगलोरचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे हे कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे, कारण की याच्याविषयी आपण आताच बघितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.